यानुसार ही फॉसिलायझेशनची प्रोसेस आहे ज्यामध्ये सेडिमेंटेशन, त्याचबरोबर एक्झुडेशन असेल आणि इतर बाकीच्या काही काही प्रोसेसेस आपल्याला झालेल्या पाहायला मिळतात. आणि त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे फॉसिल्स तयार झालेले आपल्याला इथे दिसतील. बघा इथे ही एक डायग्राम तुम्हाला दिसेल की एखादं तळ असेल तर त्या तळ्याच्या याच्यामध्ये बेसला जर का एखादा मोठा प्राणी म्हणा किंवा त्या प्रकारचा व्हर्टिब्रेट जर काही त्या ठिकाणी सॅच्युरेट झाला, सेटल झाला, तर त्याच्यावरती अनेक वेगळ्या प्रकारचे थर निर्माण होतात आणि नंतर त्याचं फॉसिल्स झालेले आपल्याला पाहायला मिळतं. आता फक्त हे प्राण्यांच्या बाबतीत आहे का नाही, तर आपल्याला प्लांटच्या बाबतीत देखील पाहायला मिळतं. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्लांट्स आहेत, मग पर्टिक्युलरली यापैकी जिम्नोस्पर्मिक प्लांट जे आहेत, हे जिम्नोस्पर्मिक प्लांट जास्तीत जास्त करून आपल्याला फॉसिलाइज झालेले आपल्याला पाहायला मिळते. हे पहा अशा प्रकारे. मग यामध्ये जे काही हार्ड प्लांट होते, या हार्ड प्लांटचे ठसे असे उमटलेले आपल्याला त्या रॉकी सरफेसवरती पाहायला मिळतात. किंवा मग काही वेळेला जसाच्या तसा प्लांटचा पूर्णच्या पूर्ण पार्ट या ठिकाणी त्या ठिकाणी फॉसिलाइज झालेला आपल्याला दिसतो. तर अशा अनेक वेगळ्या प्रकारचे फॉसिल्स आजपर्यंत रिसर्चर्सला या ठिकाणी मिळालेले आहेत आणि त्यानुसार मग त्याचा स्टडी केला जातो आणि या फॉसिलचा स्टडी ज्या सायन्समध्ये केला जातो त्याला ॲक्च्युली पॅलिओबॉटनी असं म्हटलं जातं, म्हणजे पर्टिक्युलरली प्लांट फॉसिल्सचा, बरोबर. आणि त्यानुसार मग काही हजारो वर्षापूर्वी या पृथ्वीवरती कोणत्या प्रकारचे ऑर्गॅनिझम होते किंवा कशा प्रकारे ऑर्गॅनिझमचं इव्हॉल्युशन होत गेलेलं आहे. म्हणजे आता बघा, आता आज रोजी आपण सरळ सरळ असं सांगू शकतो की या पृथ्वीवरती पहिल्यांदा प्रोकॅरियोटिक टाईपचे ऑर्गॅनिझम्स तयार झाले असावेत. त्या प्रोकॅरियोटिक टाईपचे ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, तर बॅक्टेरिया. आणि या बॅक्टेरियापासून नंतर मग म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले असतील. त्यानंतर याच पृथ्वीवरती या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून किंवा प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियापासून पुढे जाऊन आपल्याला युकॅरियोटिक टाईपचे ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग हळूहळू कालांतराने प्रोटोझोआन्स, त्यानंतर मग फंजाय किंवा ॲनिमल्स असतील, बरोबर, या प्रकारचे ऑर्गॅनिझमची इव्हॉल्युशन आपल्याला झालेली पाहायला मिळते. तर या सगळ्या इव्हॉल्युशन थिअरीचा किंवा इव्हॉल्युशन पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी पॅलिओबॉटनी देखील एक महत्त्वाचं सायन्स आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून मग आपल्याला फर्स्ट चॅप्टरमध्ये पॅलिओबॉटनी हा सब्जेक्ट आपल्याला शिकायचा. मग यामध्ये बघा पॅलिओबॉटनी म्हणजे काय सांगितलंय की इट इज अ डिफरंट ब्रांच ऑफ बॉटनी which deals with the study of plants which are living in past but extinct now. extinct म्हणजे काय, की आता ते नामशेष झालेले आहेत. नामशेष म्हणण्यापेक्षा म्हणता येणार नाही, त्याला आपण म्हणूया की ते सध्या लिव्हिंग कंडिशन मध्ये नाहीत, बरोबर. म्हणजे कोण्या एका काळी ते लिव्हिंग कंडिशन मध्ये होते, पण आज रोजी मात्र ते लिव्हिंग कंडिशन मध्ये नाही, फक्त आणि फक्त त्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही बघा आता बरेच जण या ठिकाणी जॉईन झाले, तर मित्रांनो तुम्हाला मी रिकमेंड करतो की तुम्ही आडवा मोबाईल जर पकडला, तुम्हाला आपली जी काही स्क्रीन आहे ती पूर्ण स्क्रीन दिसेल मोबाईलवरती. तुम्ही जर का उभा मोबाईल धरला असेल तर लहान दिसते आणि त्याच्यामुळे तुम्हाला समजा स्क्रीनवर जे काही टेक्स्ट असतील ते वाचता येणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने काय करा, आडवा मोबाईल धरा, स्क्रीन रोटेशनचा जो काही ऑप्शन असतो तो ऑन करा मोबाईलचा. त्याच्यामध्ये बघा पॅलिओबॉटनी जी आहे याला म्हटलंय आपण की इट इज अ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ प्लांट्स विच आर लाईव्ह इन पास्ट बट एक्सटिंक्ट नाव. किंवा दुसऱ्या साध्या शब्दामध्ये आपल्याला असं सांगता येतं की पॅलिओबॉटनी जी आहे इट इज द स्टडी ऑफ प्लांट फॉसिल प्रिझर्व्ड इन द रॉक. पॅलिओबॉटनी म्हणजे काय, की असे काही प्लांटचे फॉसिल जे रॉकमध्ये प्रिझर्व्ह झालेले आहेत याचा स्टडी करणे म्हणजेच काय, पॅलिओबॉटनी. मग आपण बघितले बघा लास्ट लेक्चरमध्ये फॉसिल म्हणजे काय, तर फॉसिल हा लॅटिन वर्ड आहे दॅट इज डिग अप. त्याला म्हणतात डिग अप म्हणजे खोदणे, खोदकाम करणे, याला
फॉसेस असं शब्द आहे लॅटिन मध्ये, आणि मग त्याच्यावरूनच फॉसिल हा शब्द समोर आला. आणि मग फॉसिल कशाला म्हणायचं, तर फॉसिल मीन्स व्हॉट, इट इज दी प्रिझर्व्ड मटेरियल ऑर, ते बघा, फॉसिल इज एनी प्रिझर्व्ड रिमेन्स, इम्प्रेशन or trace of anyone's living things from a past. ओके, तुला आवाज येते बरं, म्यूट करा. मयुरी म्यूट कर बरं. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहा, फॉसिल म्हणजे काय, आपल्याला डेफिनेशन करता येईल फॉसिलची. तर फॉसिल इज अ प्रिझर्व्ड रिमेन्स, फॉसिल इज अ प्रिझर्व्ड रिमेन्स, इम्प्रेशन और ट्रेस ऑफ एनी वन्स लिव्हिंग थिंग्स फ्रॉम अ पास्ट. म्हणजे कोण्या एका काळी, जुन्या काळी जे काही लिव्हिंग गोष्टी होत्या, लिव्हिंग प्लांट होते, त्या लिव्हिंग प्लांटचे फक्त प्रिझर्व झालेले ट्रेसेस किंवा अवशेष ज्या ठिकाणी मिळतात, त्या अवशेषाला फॉसिल असं म्हणायचं. आणि मग ही फॉसिल तयार होण्याची एक प्रक्रिया आहे, त्याला फॉसिलायझेशन असं म्हणणार. फॉसिलायझेशन दॅट ऑकर्स व्हेन दी ऑर्गॅनिझम विच इज सिम्पली बरीड इन दी अर्थ, हे की नाही, जमिनीमध्ये हा गाडला ज्या वेळेला जाईल, त्या गाडला गेल्यानंतर त्याचं फॉसिलायझेशन झालं आपल्याला पाहायला मिळेल. मग तुम्ही म्हणाल की प्रत्येक जे काही समजा आता बऱ्याचशा आपल्या काही जाती धर्मामध्ये माणूस डेड झाल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर त्याला गाडलं जातं, हे की नाही, कबरीमध्ये. तर मग त्याचं फॉसिलायझेशन होणारच आहे का, तर नक्की त्या ठिकाणी फॉसिलायझेशन होईल असं नाही, पण होऊ शकतं. पण फॉसिलायझेशन कधी होईल, त्यावरती ज्या वेळेला अनेक मातीचे थर साठले जातील, त्याला कॉम्प्रेस ज्या वेळेला ते जमिनीमध्ये होईल नॅचरली, की आपण गड्डा घेऊन त्याला त्या ठिकाणी पुरतोय आणि वरून पुन्हा त्याला संरक्षित करतोय, त्या ठिकाणी पुन्हा कोणत्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी होऊ दिली जात नाही, त्यामुळे त्याचं फॉसिल तयार होण्याची चान्सेस फार कमी आहे. बरोबर. फॉसिलायझेशन कधी होणार आहे, पूर्णपणे असं कॉम्प्रेशन होईल त्या ठिकाणी, नंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घटना किंवा प्रक्रिया होणार नाही, आणि त्यामुळे पर्यायानं ते जे काही मटेरियल असतं ते तसं किंवा त्याचं जे काही रेमनंट्स असतात, ट्रेसेस असतात, ते त्या ठिकाणी राहतात, त्याला म्हणायचे फॉसिल्स. तर बघा, आता तुम्हाला मगाशी दाखवले मी वेगळ्या प्रकारचे प्लांट फॉसिल आहेत. हे प्लांट फॉसिल्स तयार होण्याची प्रक्रिया कशी आहे, कशा प्रकारे हे प्लांट फॉसिल्स तयार होतात, त्याच्यामध्ये ही प्रोसेस आहे की ज्यामध्ये फॉसिल जे आहेत हे रॉकमध्ये गाडले जातात किंवा मातीमध्ये गाडले जातात, आणि त्याची जी काही प्रोसेस आहे त्याला फॉसिलायझेशन असं म्हणायचं. मग याच्यामध्ये काय होते बघा, पहिल्या प्रोसेसमध्ये जर बघितलं, ऑल द विंड ऑर स्ट्रीम बॉर्न प्लांट दे आर कम इन टू द कॉन्टॅक्ट विथ द वॉटर अँड बिकम सॅच्युरेटेड. म्हणजे जे काही समजा त्या वेळचे जे काही प्लांट असतील, प्लांट मटेरियल असेल, हे ओढ्या नाल्याच्या साह्यानं म्हणा किंवा एखाद्या खोल दरीमध्ये, खड्ड्यामध्ये किंवा एखाद्या वॉटर बॉडीमध्ये, अशा प्रकारे ते त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं आणि ते गाडलं जातं त्या ठिकाणी. सेकंड स्टेप काय होते बघा, कम्प्लीट प्लांट, पूर्णच्या पूर्ण प्लांट किंवा त्या प्लांटचा जो काही पार्ट असेल, इट लाईज इन द पॅरलल टू द हॉरिझॉन्टल पोझिशन अँड ड्यू टू the mud or sand plant it will settle with the sand. मग बघा, जे काही चिखल असेल किंवा काही चिखल असेल किंवा जी काही रेती असेल, वाळू असेल, त्या वाळूच्या साह्यानं तो त्या ठिकाणी काय होतो, गाडला जातो. आणि गाडला गेल्यामुळे त्याच्यावरती सेडिमेंटेशनची प्रक्रिया आपल्याला झालेली पाहायला मिळते. So sediment will cause the rapid accumulation and the plants will be separated from one another. सेडिमेंटेशनची प्रोसेस होते, म्हणजे थोडक्यात एक गाडलं जाते, लक्षात घ्या. त्यानंतर the weight of the accumulating sediments will flatten it. या सर्व काही दबावामुळं, यावरच्या दाबामुळं ते जे काही प्लांट मटेरियल असेल ते फ्लॅट झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अँड then the sediments will increase in the thickness, compact and ultimately less resistant and more compressible plant parts flatten to the new portion of its original thickness. मग ओरिजिनल जो काही शेप असतो प्लांटचा, हा ओरिजिनल शेप या ठिकाणी थोडासा बदलतो आणि फ्लॅट असा दबलेला शेप आपल्याला त्या प्लांटचा त्या ठिकाणी तयार झालेला पाहायला मिळेल वरच्या या सेडिमेंटेशनच्या प्रेशरमुळे. मग लास्टली काय होणार आहे बघा, द प्लांट मटेरियल बिकम सिलेंड्रिकल or they are made up of by the hard tissues and so as to the continuous weight overlay of the sediment. म्हणजे वरती आणखीन अशी मातीचे म्हणा किंवा वाळूचे थर साचत गेल्यामुळे
त्या ठिकाणी कॉम्प्रेशन किंवा इम्प्रेशन टाईपचं फॉसिल तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता कोणते कोणते फॅक्टर्स आहेत की जे फॉसिलायझेशन होण्यासाठी महत्वाचे असतात किंवा ज्यामुळे फॉसिलायझेशन होईल? यामध्ये बघा, पहिला फॅक्टर असा आहे की दी नेचर ऑफ द टिश्यू, कोणत्या प्रकारच्या टिश्यू आहेत हे त्या ठिकाणी महत्वाचा मॅटर आहे. म्हणजे कसं, जसं की समजा एखादा अल्गी असेल किंवा ब्रायोफाईट असेल, तर याचे या ठिकाणी फॉसिल्स तयार होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. कारण का? ह्या सॉफ्ट टिश्यू आहेत, बरोबर ना. सॉफ्ट टिश्यू असल्यामुळे ते काय होतील, त्या लवकरात लवकर डिग्रेड होतील. पण मात्र ज्या काही हार्ड टिश्यू असतात, या हार्ड टिश्यूचं मात्र बऱ्यापैकी फॉसिलायझेशन होण्याचे चान्सेस आपल्याला असलेले दिसते. त्यानंतर पुढे जर बघितलं, सेकंड कंडिशन अशी आहे बघा की दी कंडिशन्स टू विच टिश्यूज आर सब्जेक्टेड प्रिसिडिंग अँड ड्युरिंग दी फॉसिलायझेशन. काय होतं की याच्यामध्ये ज्या वेळेला ह्या टिश्यू असतात किंवा या टिश्यू मध्ये इतर बाकीचे जे काही मटेरियल आहे ते त्या ठिकाणी भरलं जातं. नाव दी प्लांट्स दॅट कंटेन हार्ड टिश्यू लाईक फायबर, स्क्लेरेन्कायमास, झायलेम, अशा ज्या काही हार्ड टिश्यू असतात, या पर्टिक्युलरली टिश्यूचं कन्व्हर्जन फॉसिलमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो दिस मटेरियल इज प्लेस्ड इन दी accumulating the sediment and low oxygen content with high concentration of toxic substance, they prevent the decaying. म्हणजे बघा, आता जमिनीमध्ये गाडलेली गोष्ट जी असेल, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम एखादा जमिनीमध्ये गाडला तर तो काय होणार आहे, कुजणार आहे की नाही. डिकेइंग होण्याची प्रक्रिया होत असते जनरली. पण या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण जर काही समजा कमी असेल, त्या ठिकाणी डिग्रेडेशनची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा या ठिकाणी झालेली नसल्यामुळे मग त्याचं फॉसिलायझेशन होतं. सो दीज आर द आयडियल कंडिशन्स फॉर दी फॉसिल फॉर्मेशन. फॉसिल तयार होण्यासाठी कुठल्या आयडियल कंडिशन आहेत? पहिली गोष्ट, कोणत्या प्रकारच्या टिश्यू आहेत, कोणत्या प्रकारचा ऑर्गॅनिझम आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या हार्ड टिश्यू आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी ऑक्सिजन कंटेंट नाही, अशा या साधारणतः गोष्टी त्या ठिकाणी फॉसिल तयार होण्यासाठी आवश्यक असतात. त्यानंतर मग फॉसिल तयार होण्याच्या काही थिअरीज बघा. या ठिकाणी देर आर व्हेरियस व्ह्यूज अबाउट द फॉसिलायझेशन अँड प्रिझर्वेशन, अँड हावेवर टू थिअरीज आर मोर कन्व्हिन्सिंग. दोन महत्वाचे थिअरी या ठिकाणी मांडलेले आहेत की ज्याच्या थ्रू फॉसिल्स तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतं. पहिली आहे मॉलिक्युलर बाय मॉलिक्युलर रिप्लेसमेंट थिअरी. एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलनं काय होतो, रिप्लेस होतो आणि त्यानुसार फॉसिल तयार होतो. म्हणजे याच्यामध्ये काय होणार, सिम्पली बघा, समजा एखादी प्लांट बॉडी असेल, एखादी जी काही प्लांट बॉडी असेल, ही प्लांट बॉडी समजा हा एक प्लांटचा पार्ट आहे आणि हा प्लांटचा पार्ट वेगळ्या अनेक टिश्यू पासून तयार झालेला आहे. तर टिश्यू मध्ये जे काही मटेरियल असेल, हे मटेरियल ज्या वेळेला या ठिकाणी काढलं जातं सेडिमेंटेशन प्रक्रियेमध्ये, तर बाहेरचे जे काही मिनरल्स असतात, हे मिनरल्स या ठिकाणी आतमध्ये एंट्री करतात आणि आतलं मटेरियल जे आहे ते बाहेर पडतं आणि ते मात्र त्याचं ऑक्सिडेशन म्हणा किंवा बाकीच्या प्रक्रियेतून ते लॉस होतं. आणि हा शेप जो असतो, हा शेप जो आहे तो मात्र जशील तसा राहतो. याला म्हणायचं मॉलिक्युलर बाय मॉलिक्युलर रिप्लेसमेंट थिअरी. So on the basis of this theory, the original material of the plant, which is replaced by molecules like minerals. ठीक आहे. त्यानंतर सेकंड बघा, इनफिल्ट्रेशन थिअरी. इनफिल्ट्रेशन थिअरी मध्ये काय होणार आहे? अकॉर्डिंग टू दिस थिअरी, the mineral matters are precipitated and infiltered in the cell wall. जे काही मिनरल मटेरियल आहे याचं प्रेसिपिटेशन या ठिकाणी होणार आहे, फिल्टर होणार आहे. म्हणजे या ठिकाणी हे साचलं जाईल, सगळं काही मिनरल्स या प्लांटच्या पार्टमध्ये साठले जातील. अँड देअरफॉर द बरीड प्लांट पार्ट ऑफ द प्लांट undergoes partial disintegration and result in the release of free carbon which produces the sulfides present in water and lead the formation of carbonate of the calcium. म्हणजे दगडी कोळसा तयार होतो बघा. दगडी कोळसा तुम्ही सगळ्यांनी बघितलाय, दगडी कोळसा पेटतो ऍक्च्युली, आहे की नाही, दगडासारखा असतो काळा, पण तो पेट घेतो. याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. मग यासोबतच कार्बोनेट असतील, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल किंवा आयर्न असेल, याचं या ठिकाणी काय होत आहे, इनफिल्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अँड अल्टिमेटली द सिलिका म्हणजे वाळू असेल, रेती असेल,
अशा प्रकारचं मटेरियल या ठिकाणी प्लांटमध्ये रिप्लेस होतं. इनफिल्ट्रेशन थिअरी असं ज्याला म्हणायचं. ओके, ठीक आहे. तर साधारणतः या प्रकारे फॉसिल्स तयार होतात, एवढं लक्षात घ्या फक्त. फॉसिलायझेशनची जी प्रक्रिया आहे, आता आपल्याला ऍक्च्युअली फॉसिल्स कोणत्या कोणत्या टाईपचे तयार होऊ शकतात प्लांटमध्ये हे बघायचे, आणि हा फार महत्वाचा पार्ट आहे. मग याच्यामध्ये बघा, ऑन द बेसिस ऑफ फॉसिलायझेशन प्रोसेस द फॉसिल्स कॅन बी क्लासिफाईड इन व्हेरियस टाइप्स. वेगवेगळ्या टाईप्समध्ये या फॉसिल्सचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलंय. यापैकी पहिला टाईप बघा फॉसिलचा, तो म्हणजे इम्प्रेशन टाईप ऑफ फॉसिल. आता इम्प्रेशन म्हणजे काय बरं? आपण बरेच जण इम्प्रेशन हा शब्द वापरतो. आलं इम्प्रेशन मारते बाबा, किंवा तिला इम्प्रेशन मारते, किंवा काहीतरी वेगळं, याचं वेगळंच इम्प्रेशन असते. इम्प्रेशन म्हणजे काय? समोरच्यावरती छाप पाडणे, आहे की नाही? छाप छाप म्हणजेच काय ऍक्च्युअली? ठसा. बरोबर, ठसा उमटणे या शब्दाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहा की फॉसिलचा पहिला टाईप आपण घेतला की इम्प्रेशन टाईप ऑफ फॉसिल. इम्प्रेशन टाईप ऑफ फॉसिल म्हणजे काय? इम्प्रेशन पाडणे, छाप पाडणे. तर ऑब्विसली एखाद्या प्लांटच्या पार्टचा या ठिकाणी त्या खडकावरती एक छाप पडलेला फक्त आपल्याला पाहायला मिळतो. मग यामध्ये ऍक्च्युअली ते मटेरियल या ठिकाणी असणार आहे का? नाही. समजा आपण एखाद्या ओल्या मातीवरती आपली बोटं ठेवली आणि बोटं काढून घेतली, तर त्या ठिकाणी ओल्या मातीवर काय दिसेल? फक्त आपला ठसा दिसेल. पायाचे जसे, आता तुम्ही बघा, आता पाऊस पडला, तुम्ही बाहेर पडले तर आपल्या जमिनीवरती आपल्या पायाचे ठसे उमटतील. तर अशा प्रकारे जे काही तयार होईल याला म्हणायचंय इम्प्रेशन टाईप ऑफ फॉसिल. पण ते मात्र कायमस्वरूपी त्या ठिकाणी दगडावरती काय होतं? कन्झर्व राहत. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल, एखादं साधं एक्झाम्पल घ्या बघा. आता एखाद्या ठिकाणी कॉन्क्रीटचं काम चालू आहे किंवा स्लॅबचं काम चालू आहे, आणि त्या स्लॅबमध्ये जे काही तुम्ही सध्या ठसे उमटवाल ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहतील, आहे की नाही? ते ठसे कसे राहतील? कायमस्वरूपी त्या स्लॅबवरती राहतील, आणि याला म्हणायचं इम्प्रेशन. मग अशा प्रकारचं पहिला टाईप आहे बघा फॉसिलचा, व्हेअर द निगेटिव्ह ऑफ द कॉम्प्रेशन, म्हणजे कॉम्प्रेशनच्या वेगळं आहे की ज्यामध्ये डुप्लिकेट कॉपी, म्हणजे प्लांट ज्या आकाराचा आहे त्याच आकाराचा ठसा त्या ठिकाणी उमटलेला आपल्याला पाहायला मिळतो. देर इज नो ऑर्गॅनिक मटेरियल इन धिस फॉसिल बट ओनली दी इम्प्रेशन वेअर एक्झिस्टेड. फक्त इम्प्रेशन त्या ठिकाणी राहत, अँड हेन्स दे आर इझी टू स्टडी, अँड दे शोज minute details of the organs including like suppose epidermis, cuticle, किंवा काही स्टोमॅटाचे स्ट्रक्चर आहेत का, ट्रायकोम्स आहेत का, त्याचा साईज आणि शेप कसा होता, हे त्या प्लांटचं आपल्या साधारणतः या टाईपच्या फॉसिलवरनं लक्षात येतं, किंवा त्याचा तसा स्टडी करता येतो. सो धिस टाईप ऑफ प्लांट फॉसिल, मग जसं की प्लांटचे रूट असतील, स्टेम असेल, किंवा लिव्ज असतील, किंवा फ्रूट असेल, किंवा सीड असेल, अशा प्रकारच्या या प्लांट पार्टचा फॉसिल्स या ठिकाणी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं. फक्त एक आउटलाईन या ठिकाणी काय होते, आउटलाईन तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. सो आउटलाईन ऑफ द प्लांट पार्ट दे आर व्हेरी वेल प्रिझर्व्ड इन दिस काइंड ऑफ फॉसिल. तर असा पहिला टाईप झाला फॉसिलचा, तुम्ही लक्षात ठेवा नाव, इम्प्रेशन टाईप ऑफ फॉसिल. सेकंड आहे बघा आता कॉम्प्रेशन. कॉम्प्रेस झालेलं आहे. कॉम्प्रेस म्हणजे काय? समजा एखादा प्लांटचा पार्ट असेल किंवा एखादा ऑर्गॅनिझम असेल, आणि तो असा दोन्हीकडनं त्याच्यावरती खूप मोठा प्रेशर आल्यानंतर जसा कॉम्प्रेस होईल की नाही, अशा प्रकारे कॉम्प्रेशन झालेलं आपल्याला या टाईपच्या फॉसिलमध्ये पाहायला मिळतं. याच्यामध्ये सिम्पली इट इज व्हेरी व्हेरी कॉमन टाईप ऑफ प्रिझर्व्ड फॉसिल in the rock, and in these the plant gets flattened due to the pressure of sediments. प्लांट काय होणार आहे? फ्लॅट होतं, थोडेसे त्याचा ओरिजिनल शेप जो थोडासा वाढतो, कारण की त्याच्यावर खूप मोठा प्रेशर पडतो आणि त्याचं कॉम्प्रेशन त्या ठिकाणी निर्माण होतं, आणि त्या सेडिमेंटेशन मध्ये ते दबलं जाते, आणि त्याचा रिझल्ट म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्बोनेशियस फिल्म, म्हणजे कार्बनचा असा हा लेअर या ठिकाणी तयार होतो, विच रिटेन outlines the surface features of the plant parts, and generally no internal structure which is retained, and the cell pattern of cutinized epidermis is retained. फक्त थोडासा सेल पॅटर्न या ठिकाणी शिल्लक राहतो, पण मात्र जे काही ओरिजिनल स्ट्रक्चर जे काही प्लांटचं असेल हे या ठिकाणी पूर्णपणे बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
सो इन दिस द व्हेरियस टाइप्स ऑफ, इथं तुम्ही थोड्याशा डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल कसं आहे ते. Various type of sediments, they are act on the matrices for compression and the plant parts. Now in this the compression helps to study the external features of plants of the past, and they also help to establish the affinities. म्हणजे आता या ठिकाणी बघा ठसा तर उमटणारच आहे, पण ठस्यामध्ये थोडाफार आपल्याला प्लांटच्या त्या टिश्यू पण त्या डिग्रेड झालेल्या कार्बोनिफरस झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. असा हा सेकंड टाईप आहे कॉम्प्रेशन टाईप ऑफ फॉसिल. तिसरा टाईप आहे बघा फॉसिलचा, तो म्हणजे पेट्रीफॅक्शन किंवा पेट्रिफिकेशन टाईप ऑफ फॉसिल, किंवा ज्याला मिनरलायझेशन असं देखील म्हटलं जातं. म्हणजे आपण दुसरी थेरी मगाशी बघितली बघा, मिनरल्स जे आहेत ते मिनरल्स इनफिल्टरेड त्या ठिकाणी होतात, म्हणजे रिप्लेसमेंट होती त्याची मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल रिप्लेसमेंट, आणि त्यानुसार ही या प्रकारचा फॉसिल तयार झालेला पाहायला मिळतो. मग याच्यामध्ये पेट्रिफॅक्शन टाईप ऑफ फॉसिलमध्ये इट इज द बेस्ट बट रिअर टाईप ऑफ फॉसिल. म्हणजे फार चांगला फॉसिल दिसतो, पण हा फार अगदी रिअर प्रमाणामध्ये तयार झालेला फॉसिल आहे. इन दिस the external morphology along with the internal morphology you can observe in that kind of fossil cellular details are also preserved. म्हणजे जवळपास 3D डायमेन्शन या ठिकाणी 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर त्या फॉसिलचं तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. सो दे आर फॉर्म बाय इन्व्हॉल्विंग अ मॉलिक्यूल बाय मॉलिक्यूल रिप्लेसमेंट थिअरी. आहे की नाही, जे मॉलिक्युल्स आहेत प्लांट पार्टचे ते मॉलिक्युल्स मिनरल मॉलिक्युल्स न रिप्लेस झाल्यामुळे या ठिकाणी हार्ड स्टोनी पार्ट आपल्याला या ठिकाणी तयार झालेला पाहायला मिळतो. अँड इन दिस टाईप द सेल कंटेंट दे गॉट डिस्ट्रॉइड बट सेल वॉल रिमेन्स इन ओरिजिनल फॉर्म. सेल मधलं कंटेंट जे ते मात्र डिस्ट्रॉय होतं, पण मात्र सेलचा जो काही शेप असेल, सेल वॉल असेल, हे की नाही, त्याचं स्ट्रक्चर जे काही असेल ते स्ट्रक्चर जे आहे ते जसंच्या तसं राहायला आपल्याला पाहायला मिळेल. अँड during the petrifaction the plant is impregnated with about 20 minerals. मग या प्लांट मध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे मिनरल्स त्या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग कोणते कोणते मिनरल्स, तर मग कार्बोनेट, सल्फेट, सिलिकेट, फॉस्फेट, आयर्न, अशा अनेक वेगळ्या प्रकारचे मिनरल्स या ठिकाणी डिपॉझिट होतात आणि त्यापासून तो फॉसिल त्या ठिकाणी तयार झालेला पाहायला मिळतो. नंतर पुढचा फॉसिलचा टाईप बघा, कोल टाईप. कोल म्हणजे कोळसा. कोळसा जे काही तयार होतो, दगडी कोळसा, हा देखील फॉसिलचाच टाईप आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आपल्याकडे दगडी कोळसा बऱ्याच ठिकाणी वापरला जातो, वीट भट्टीवरती वापरतात, किंवा तुम्हाला माहिती असेल की चंद्रपूर किंवा त्या जिल्ह्यांमध्ये मोठमोठे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. त्या औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये काय केलं जातं, जी काही वीज तयार होते, म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही लाईट येते, ही लाईट तयार करण्यासाठी त्या ठिकाणी या दगडी कोळशाचा वापर केला जातो. तुम्हाला लाईट कशी तयार होती ही प्रक्रिया माहिती आहे का बऱ्याच जणांना? माहीत नसेल तर थोडंसं काय करा, आपल्या वेळामध्ये यूट्यूबवरती इलेक्ट्रिसिटी जनरेशनचे कशा प्रकारची प्रोसेस ही माहिती करून थोडक्यात तुम्हाला सांगतो. या ठिकाणी काय केलं जातं, या दगडी कोळशाचा वापर करून पाणी जे आहे ते तापवलं जातं. पाणी तापवल्यानंतर जी काही वाफ होईल त्या वाफेच्या प्रेशरवरती, वाफ म्हणजे खूप मोठा प्रेशर असतो बघा, आपल्याला घरामध्ये कुकर लावला तरी कुकरच्या शिटीला सुद्धा एवढा मोठा प्रेशर येतो. तर तशा प्रकारे तो प्रेशर निर्माण केला जातो आणि त्या प्रेशरवरती टर्बाईन्स फिरवली जातात. आता इलेक्ट्रिसिटी तयार करायची त्याला जनरेटर लागते, तुम्हाला माहिती आहे की नाही, आर्मेचर असते. तर त्या प्रकारे ही टर्बाईन्स फिरवली जातात आणि ते टर्बाईन्स फिरल्यानंतर त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते. सो कंटिन्युअसली हा दगडी कोळसा जो आहे तो त्या ठिकाणी जाळला जातो. पहिल्यांदा सुरुवातीला काही रेल्वे इंजिन सुद्धा दगडी कोळशावरती असायचं बघा, तसा प्रकार त्या ठिकाणी आहे. तो हा दगडी कोळसा जो आहे तो हा फॉसिलचाच प्रकार आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी काढले गेले आणि त्याचं कार्बोनिफिकेशन झालेलं पाहायला मिळतं. सो इन दिस द पेट्रिफॅक्शन ऑफ द स्पेरिकल स्पेसिमेन्स दे आर जनरली टर्म ॲज अ कोल बॉल्स. पेट्रिफॅक्शनच झालेलं असतं, पूर्णच्या पूर्ण मिनरल्स या ठिकाणी रिप्लेसमेंट झाली असते. सो कोल बॉल्स दे आर इरेग्युलर, एकासारख्या आकाराचे नसतील, ओबड धोबड असणार आहेत, सब स्पेरिकल असतील, की ज्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम कार्बोनेट सारखे मिनरल्स मोठ्या प्रमाणामध्ये असलेले पाहायला मिळतात. बट इन सम टाइम्स द डेलिकेट पार्ट they remain intact in the coal balls and therefore internal morphology and external morphology is clearly seen. बऱ्याच वेळेला मग याच्यामध्ये काय होतं, इंटरनल मॉर्फोलॉजी असेल त्या कोल बॉलची किंवा एक्सटर्नल मॉर्फोलॉजी असेल ती क्लिअरली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
and these coal ball plants are of great value in the paleobotanical studies. कार्बन सिक्वेस्ट्रेशन केलं जाते बघा त्याच्यामधून. पुढचा एक टाईप आहे बघा फॉसिलचा, तो म्हणजे कास्ट टाईप ऑफ फॉसिल्स. कास्ट म्हणजे काय? इट इज व्हेरी व्हेरी कॉमन टाईप ऑफ फॉसिल फाउंड इन द नेचर. जसे की इथे बघा काही सीड्स असतील किंवा काही शंकू असतील, त्याचे ठसे उमटलेले आपल्याला पाहायला मिळतील, किंवा 3D स्ट्रक्चरमध्ये देखील आपल्याला हे पाहायला मिळतात. अँड इन दिस टाईप ऑफ फॉसिल द प्लांट इज प्रिझर्व्ड इन अ कास्ट फॉर्म. कास्ट म्हणजे काय माहिती आहे का? साचा असतो बघा, साचा. गणपतीची मूर्ती तयार होण्यासाठी एक जो काही साचा असतो बाहेरून, किंवा मग आपल्याकडे कुंभारांकडं वेगळ्या प्रकारची काही जी काही भांडी म्हणा किंवा मातीची भांडी तयार केली जातात, तर त्याला साचे असतात, हे की नाही, मूर्ती तयार केली जाते. तर तो साचा जो असतो, त्या साच्याला म्हणायचं कास्ट. किंवा मग हे जे काही समजा मूर्ती असते, मग सोन्याची मूर्ती असेल, तांब्या पितळाची मूर्ती असेल, किंवा वेगळ्या प्रकारची जी काही सामग्री असते, ती तयार करण्यासाठी जे काही साचे असतात, त्या साच्याला म्हणतात कास्ट. मग अशा प्रकारच्या साच्यांमध्ये प्लांट मटेरियल या ठिकाणी अडकून पडतं, आणि त्याच्यापासून जे काही तयार होणार आहे जे काही फॉसिल आहे, त्याला म्हणायचे कास्ट टाईप ऑफ फॉसिल, इन विच द प्लांट पार्ट्स गेट डिटॅच्ड अँड स्लोली कव्हर्ड बाय द मड्स. प्लांट पार्ट जे आहे ते प्लांट पार्ट मध्ये काय होतंय, त्याचं कन्व्हर्जन मडमध्ये म्हणजे मातीमध्ये किंवा ड्राय सँडमध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. अँड दे occupied by the rock forming material of the earth, and here the internal structures are destroyed, but morphological boundaries of the plant part are clearly observed. बरोबर. त्यानंतर अशा टाईपचं हे कास्ट टाईपचं फॉसिल आपल्याला इथे पाहायला मिळेल. तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दिसते बघा. आणखीन एक दोन टाईप आहेत, फास्टली बघूया. कॉम्पॅक्टेशन किंवा ममिफाईड प्लांट, ममिफिकेशन ज्याला म्हटलं जातं, या टाईपच्या फॉसिलमध्ये प्लांट फ्रॅगमेंट्स जे असतात, प्लांटचे जे काही तुकडे आहेत, हे कॉम्प्रेस होऊन या ठिकाणी व्हर्टिकल प्रेशरमुळे या ठिकाणी फॉसिल्स तयार झाले आपल्याला दिसतील. दी प्लांट रेडिमेंट found in pea and coal as a compactation, aggregation of plant material found in peat, lignite present large scale mummification. आणि शेवटचा एक टाईप आहे बघा, ॲम्बर टाईप ऑफ फॉसिल, जे सुरुवातीला आपण व्हिडिओमध्ये बघितलं की एखाद्या त्या ट्रान्सपरंट सॅपमध्ये एखादा किडा किंवा एखादा ॲनिमल किंवा एखादा प्लांटचा पार्ट हा या ठिकाणी फिक्स राहत. सो ॲम्बर आर द फॉर्म विच आर जनरली एक्झुडेट्स बाय दी कोनिफरस प्लांट. एक्झुडेट्स म्हणजे डिंक निघतो बघा एखाद्या झाडातून, डिंक. त्या डिंकाचा जो काही सॅप असतो, अशा डिंकामध्ये जर काही समजा एखादा पार्ट किंवा एखादा ॲनिमल, लहानसा मुंगी म्हणा, ती जर काही त्याच्यामध्ये अडकले गेली आणि त्याच्या भोवती जर काही त्याचं पूर्णपणे स्ट्रक्चर तयार जर काही झालं, ते तसं त्या ठिकाणी फॉसिल त्याचा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या प्रकारला म्हणायचं ॲम्बर टाईप ऑफ फॉसिल. मग जो काही गम किंवा डिंक जो काही निघतो, त्या डिंकामध्ये आपल्याला हे नॅचरली अशा प्रकारचे फॉसिल तयार झालेले आपल्याला दिसतात. सो इट accumulates the harden and it will converted into fossil. मग याच्यामध्ये इन्सेक्ट असतील किंवा प्लांटचे काही फ्रॅगमेंट्स तुकडे असतील किंवा बाकीचे काही ॲनिमल्स असतील, हे या ठिकाणी फॉसिलच्या स्वरूपामध्ये प्रिझर्व राहतात, त्याला म्हणायचं ॲम्बर टाईप ऑफ फॉसिल. तर असे हे सगळे काही फॉसिलचे टाईप्स आपण आज बघितले. ॲक्च्युली बघा मित्रांनो, मान्य आहे मला की तुम्हाला हे फक्त वाचून ऐकून तुम्हाला लक्षात येणार नाहीत. तुम्ही ज्यावेळेला हे फॉसिल प्रत्यक्षात बघाल त्यावेळेलाच हे फॉसिलचे टाईप्स लक्षात येतील. आणि